नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भावेश जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो शिवरक्षक डिफेन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजची आपली जी व्हिडिओ आहे ही एक मेडिकल पॉईंटवर आहे। कोणता मेडिकल पॉईंट? आपला आजचा जो मेडिकल पॉईंटवर आपण व्हिडिओ बनवतो तो आहे नॉकनी। नॉकनी म्हणजे पायात जो अंतर पाहिजे ते अंतर कसं पाडायचं, त्यासाठी काय एक्सरसाइज करायची, आपण त्यासाठी आज व्हिडिओ बनवणार आहे। तसंच मित्रांनो, हा जो पॉईंट आहे हा प्रत्येक भरतीला विचारला जातो। पोलीस भरती, आर्मी भरती, जसं सर्व भरतींना आपण विचारला जातो। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। कारण की मित्रांनो, तुम्ही याआधी सुद्धा बऱ्याच व्हिडिओ बघितले असतील की नॉकनीला काय केलं पाहिजे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले पाहिजे की 7 दिवसात नॉकनी क्लिअर होईल, 15 दिवसात नॉकनी क्लिअर होईल। तर मित्रांनो, हे खोटं आहे। नॉकनी क्लिअर व्हायला 3 महिने पूर्ण लागतं। हा माझा अनुभव आहे, मी स्वतः केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय। जर जी एक्सरसाइज मी केली मित्रांनो, तीच मी आज विद्यार्थ्यांची घेणार आहे। माझी नॉकनी त्याच एक्सरसाइजने क्लिअर झाली होती, तर आपण आज विद्यार्थ्यांची एक्सरसाइज घेणार आहे। ती एक्सरसाइज तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, तरच तुम्हाला ही सर्व एक्सरसाइज समजेल। तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया। त्याआधी आपण बघून घेऊ की नॉकनी काय असते। या बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, हा जो मधला जॉईंट आहे याला नॉकनी म्हणतात। हा जॉईंट आपल्याला पोलीस भरती, आर्मी भरतीमध्ये चालत नाही, त्यामध्ये असं अंतर पाहिजे। आज आता हा अंतर मी एक्सरसाइज करून केलेला आहे। तसंच मित्रांनो, आता यांचं अंतर नाही आहे। हा जॉईंट जो आहे हा आर्मी भरती, पोलीस भरतीमध्ये चालत नाही। तसंच आता आपण मागून बी बघूया की कसं आहे। स्टार्ट। तसंच बघा मित्रांनो, आता या विद्यार्थ्याचं मागून सुद्धा जॉईंट दिसतोय। तर हा मित्रांनो जॉईंट बिलकुल नको, त्यासाठी आपण एक्सरसाइज करून हा जॉईंट कव्हर करू शकतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या दोघी विद्यार्थ्यांची नॉकनी आहे, तर या विद्यार्थ्यांची आपण 3 महिन्यात नॉकनी क्लिअर करणार आहे। तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला नक्की बघा आणि तुमची नॉकनी नक्की क्लिअर करा। तर मित्रांनो, आता आपण जवळ जाऊन बघितलं की नॉकनी हा प्रकार काय असतो। तर मित्रांनो, नॉकनीची एक्सरसाइज केल्याने नॉकनी क्लिअर होत असते। मी स्वतः याआधी नॉकनीची एक्सरसाइज करून माझी नॉकनी क्लिअर केली आहे। मला सुद्धा या विद्यार्थ्यांसारखीच नॉकनी होती, तर जी मी एक्सरसाइज केली तीच एक्सरसाइज मी आज या विद्यार्थ्यांकडनं करून घेणार आहे। तसंच मित्रांनो, या नॉकनीची ही नॉकनीची एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केली तरच तुमची नॉकनी क्लिअर होईल। त्यात तुम्ही टाळाटाळ केली तर नॉकनी क्लिअर होणार नाही। हा विद्यार्थी आपल्याकडे वर्षभरापासून आहे, अजून सुद्धा त्याची नॉकनी क्लिअर झालेली नाही आहे। त्याचं काही वाटत नाही, तर आपण काय बोलू नाही शकत। जर तुम्ही रेग्युलर केली तरच तुमची नॉकनी क्लिअर होईल। तुम्ही जर त्यामध्ये टाळाटाळ केली मित्रांनो, तर तुमची नॉकनी क्लिअर होणार नाही। त्यासाठी ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, सर्व एक्सरसाइज बघा आणि आजपासून या वर्कआउटला सुरुवात करते। इथून 90 दिवसांनी तुम्हाला 100% तुमच्या नॉकनीमध्ये रिझल्ट हा दिसेल। तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करू, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण एक्सरसाइज नंबर 1 ही घेणार आहे। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर मित्रांनो, आपण 10 काउंट घेतले। तसंच मित्रांनो, आपल्याला म्हणजे 10 न घेता 20-20चे 2 सेट घ्यायचे। आपण व्हिडिओ जास्त मोठी होऊ नये म्हणून आपण 10च काउंट घेतले। त्यासाठी तुम्ही या तुमच्या प्रत्येक एक्सरसाइजला 2 सेटमध्ये 20-20 या प्रकारे करत चालायचं। तर आपण आता दुसऱ्या एक्सरसाइजकडे जाऊ। पाय कमी असतात। 1 स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मित्रांनो, आपण सुद्धा 10 काउंटिंगच घेतले आहे। तसंच मित्रांनो, आपल्याला प्रत्येक एक्सरसाइजचे 20चे 2 सेट घ्यायचे। मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज नंतर सांगत आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। 10 काउंटने काही होणार नाही, तुम्हाला 20चे 2 सेट नक्की घ्यावे लागतील। तर आपण आता एक्सरसाइज नंबर 3 ला सुरुवात करूया। जेवढे स्ट्रेच केले तेवढे स्ट्रेच करायचे। मी काउंटिंग थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही। राईट साईड पासून सुरुवात करा। पोझिशन स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मित्रांनो, आपण 3 एक्सरसाइज आपल्या पूर्ण केल्या। आता आपण 4थीला सुरुवात करूया। आपली 4थी एक्सरसाइज जेवढं तुमच्याकडे स्ट्रेच केला जाईल
तेवढा करा। या मित्रांनो आपण जे आता एक्सरसाइज करतोय या एक्सरसाइज नॉकनी क्लिअर होईल आणि तुमची रनिंग म्हणजे जी स्टेप लांब पडली पाहिजे आपल्या पायांची ती सुद्धा स्टेप आपली वाढणार आहे। ते एक्सरसाइज बी तुम्ही नक्की करा। पोझिशन घ्या, राईट साइड पहिले उचला, स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लेग चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तसंच मित्रांनो आता आपण 4 एक्सरसाइज आपल्या पूर्ण केल्या। आता आपले जे पुढचे एक्सरसाइज असणार आहे या आपण मॅटवर करणारे या स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज असणार या सुद्धा तुम्ही रोज करायचे आहेत। तर आता आपण एक्सरसाइजला पुढच्या सुरुवात करूया। मित्रांनो आता आपण उभं राहून जी एक्सरसाइज केली ते 4 प्रकार होते। आता आपण स्ट्रेचिंगचे प्रकार करणार हे सुद्धा नॉकनीसाठी फायदेशीर आहे। तर आपण त्याच्यासाठी आता सुरुवात करू। सर्वात पहिले आपण बटरफ्लाय करणार, त्यासाठी आपले दोन्ही पाय जॉईन करा। जितके जवळ घेता येईल तुम्हाला तेवढे जवळ घ्या, ह्या जवळ आपल्याला जास्त काही करायचं नाही याच्यात मित्रांनो, फक्त लाईन करायची। करा स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। तर मित्रांनो हे तुम्हाला पूर्ण 1 मिनिट करायचं आहे। तर आपण आता दुसऱ्या एक्सरसाइजला सुरुवात करू। आपली दुसरी एक्सरसाइज फक्त पाय स्ट्रेच करायचे, जितकं जास्त होईल घ्या अंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। तसंच मित्रांनो तुम्हाला ही सुद्धा एक्सरसाइज 1 मिनिट करायची आहे। आपण कमी टायमिंग देऊन करतोय, तुम्ही 1 मिनिट पूर्ण करायची। पुढची एक्सरसाइज आहे ना, फक्त बरं तुमचा राईट मागं पूर्ण स्ट्रेच करा खाली या पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। तसंच मित्रांनो या लिगला तसंच करायचं, लेग चेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। मित्रांनो ही सुद्धा बसून घ्या खाली। तर मित्रांनो ही सुद्धा एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण 1-1 मिनिटाची दोघी लेगला करायची आहे। मित्रांनो आपली पुढची एक्सरसाइज त्यात बटरफ्लाय पोझिशन परत घ्यायची आणि जितकं तुम्हाला तुमच्या खाली प्रेस करता येईल करा। बरं दाबा खाली तुमची नॉकनी या सर्व एक्सरसाइजनी 100% क्लिअर होईल। हा माझा अनुभव आहे। मी याच्यापूर्वी मलाही नॉकनी होती, मी बी ह्या एक्सरसाइज करून माझी नॉकनी कव्हर केली। तसंच मित्रांनो जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा झोपताना जो आपला आपली जी उशी असते ती पायामध्ये ठेवून दोरीने पूर्ण तुमचे पाय बांधून तुम्ही झोपा। 2-3 दिवस अनकम्फर्टेबल फील होईल पण तुम्हाला त्याची सवय होईल। तसंच तुमचा गॅपसुद्धा पायामध्ये पडेल। आणि मित्रांनो एक्सरसाइजसह तुमची रनिंग मी चालू ठेवा। नुसते एक्सरसाइज केल्याने नॉकनी जाणार नाही आहे। रनिंग तुमची जशी सुरू राहील तशी तुमची नॉकनी जाईल, कारण की नॉकनी रनिंग करताना सुद्धा जाते। आणि मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या पायामध्ये गॅप आला तशीच एक्सरसाइज थांबून द्या, कारण की एक्सरसाइज नंतर करून काही उपयोग नसतो। म्हणून तुमची नॉकनी क्लिअर झाली एक्सरसाइज ही तुम्हाला थांबून द्यायची आहे। तर मित्रांनो आपली जी आता पुढची येणारी जी व्हिडिओ असणार आहे ती लेग वर्कआउटवर असणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बेल आयकनला नक्की क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।